Today we have completed 350 years of Chhatrapati Shivaji Maharaj coronation, and we all know how important Shivaji Maharaj is for us and what morals he taught us, and for especially this young generation. So hello everyone, I am from Pune. I came here recently to visit. So today I am here to talk about Shivaji Maharaj and how he could be a role model. So मुझे लगता है पर्सनली कि आज के ज़माने में वी रियली नीड टू फॉलो हिम, बिकॉज जो स्वराज का आयडिया था वी रियली नीड टू थिंक अबाउट इट. दैवत आहे. महाराज नसते तर आम्ही नसतो आज हा भारत देशात नसतं 100% कोणी, म्हणजे असं इतकं राज्य युसले, पण महाराजसारखे राज्य नाही झाले, जन्मणार नाहीत, होणार नाही आहेत. आम्ही अभिमान आहे आम्हाला, मी मराठी असल्याचं एक अभिमान आहे, आणि महाराजही मराठी होते. बस एवढंच बोलतो. How we all know how important Shivaji Maharaj was for us, his morals, and he was the greatest king of all. So I would like to read this book and know more about the Maharaj history and all. So Shivaji Maharaj is the greatest. Thank you. कारण की त्यांनी जे काम करून ठेवलं आहे आपल्या येणाऱ्या आता ज्या पिढ्या, आत्तापर्यंत ज्या आपल्या पिढ्या आहेत आणि ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्या सर्वांसाठी ते प्रेरणादायी आहे. त्यांनी जे केलेलं आहे, त्यांनी नुसते गडकोट बांधले, त्यांनी नुसतं हिंदवी स्वराज्य केलं असं नाही आहे, तर त्यांचं ते एक चारित्र्य संपन्न असं राजा होते. आणि खरंच प्रत्येक युवा पिढीने या छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये गेलं पाहिजे. तिथनं एक स्फूर्ती मिळते, एक उत्तेजना मिळते, एक माणसाला आदर्श मिळतो. शिवराय हे सगळ्यांचे राजे, जाणते राजे होते आणि आपण तसं वागलं पाहिजे, त्यांचे काहीतरी आदर्श घेतले पाहिजे. आणि खरंच प्रत्येक स्वाभिमानी महाराष्ट्रीयन माणसाने असो का भारतीयातला कुठलाही असो किंवा मग जगातला कोणताही माणूस असो, त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेण्यासाठी राज्याभिषेक सोहळा असो, पुण्यतिथी असो किंवा त्यांचं आपलं जन्मदिवस असो, आपण गेलं पाहिजे. शिवरायांमुळेच बऱ्याचशा लोकांना प्रेरणा मिळते. चांगला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल बोलण्यात का आपण मोठे नाहीच आहोत कधीच, आणि त्यांच्याबद्दल आपण माहिती सांगावं किंवा त्यांच्या नावाचा आपण उच्चार करावे आणि त्यांच्याबद्दल आपण काहीतरी कोणाला उद्गार सांगावेत, इतके आपण मोठे नाही होऊ शकत कधीच. शिवाजी महाराज हमारे देश के लिए बहुत बड़े कर्णधार थे. उनके जैसा आज तक न कोई हुआ है न होगा. भविष्य में आने वाले मैं चाहता हूँ हर बच्चा उन्हीं की तरह बने, वैसा ही दे, उसे शिक्षा मिले, सब कुछ उनकी तरह आगे बढ़े. हम ये सही में बच्चे लोग को आजकल ये पुस्तक पढ़ना बहुत कम हो गया है, ये सब मोबाइल की वजह से, और ये सब मोबाइल पिक्चर है उसके वजह से. और अभी बच्चे लोग समझ नहीं रहे. घर में मेरे भी बच्चे लोग हैं, बहुत कितना भी समझाते हैं कि भाई के बारे में, मतलब कोई भी बड़े बुजुर्ग है जो भी समझाते हैं, लेकिन पता नहीं वो लोग का दिमाग में अभी क्या घुस गया है. बहुत समझाते हैं, लेकिन पढ़ना चाहिए, सही में पढ़ना चाहिए. अभी शिवाजी महाराज है, कोई भी बड़े अच्छे पुस्तक है के जो भी, मतलब धर्म में सब एक ही है, बहुत अच्छा है. अगर पढ़ेंगे तो वो लोग को ही अच्छा रहेगा, वो लोग का दिमाग भी बहुत अच्छा काम करेगा और शांत रहेगा. जो है दिमाग में सब क्या है, मोबाइल का वजह से सब ऐसे घुस गया है ना, बहुत. और अभी हम लोग का भी एग्जीबिशन लगता है, तो ऐसे तो अच्छा आजकल बच्चे लोग आते हैं बहुत सारे. मैं यही बोलना चाहता हूँ बच्चे पढ़े लिखे आगे बढ़े. सबसे अच्छी बात यही है, यही उनको प्रेरणा देना चाहता हूँ, यही उनको प्रेरणा मिले. और सर नमस्ते, जय महाराष्ट्र. जैसा कि आज आप सबको पता है, छत्रपति शिवाजी का जन्म उत्सव, या मैं ये कह सकती हूँ उन्हें याद करने का कोई बहाना नहीं होना चाहिए. छत्रपति शिवाजी जिन्होंने 16 साल की उम्र में हमें ये बता दिया था कि स्वराज्य ही मेरा अधिकार है और स्वराज्य ही पाना मेरा एकमात्र सपना साकार करना ज़रूरी है. आज की युवा पीढ़ी जो ये भूल चुकी है, रोल मॉडल तो छोड़िए, अगर मैं उन्हें देशभक्तों के नाम उंगलियों पर गिनाना चाहूँ तो वो 2 बार यूट्यूब और गूगल ज़रूर करेंगे. कहना चाहूँगी उन सभी नौजवानों को, रोल मॉडल साइड में रखिए, अपने बड़ों के आदर करते हुए अगर उनके पद चिन्हों पर भी चलेंगे तो शायद भारत की जो ये दुर्दशा है वो नहीं हो पाएगी. न्यूज़पेपर के हेडलाइंस देखिए, चाहे गूगल कीजिए और चाहे किसी भी कोने पर जाइए, जो ये यूथ इस तरीके से चल रहा है उसे सही दिशा पर दिखाने
के लिए आज से बड़ा दिन नहीं हो सकता। आज शिवाजी महाराज का 350वां राज्याभिषेक दिवस है। शिवाजी महाराज जैसे रोल मॉडल्स आजकल बहुत कम है, ये ना के बराबर है। तो मैं समझता हूँ एज ए स्टूडेंट आजकल कि हमें उनसे बहुत कुछ सीखना चाहिए, लेकिन आजकल उन जैसे रोल मॉडल्स और उन जैसा ज्ञान और बहुत राइटियस इंसान आजकल कम देखने मिलते हैं। तो मेरा इतना कहना है कि शिवाजी महाराज से हमें प्रेरणा लेनी चाहिए, और मैं लेता हूँ प्रेरणा। चारित्र्य संपन्न राजा आणि त्यांची युद्धनीती तर वाखाणण्याजोगी होतीच, पण त्याचबरोबर त्यांचं आर्थिक कौशल्य म्हणजे अर्थशास्त्र हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। त्या काळातही त्यांनी स्वराज्यासाठी पैसा कसा उपलब्ध होईल आणि तो कसा जास्तीत जास्त पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला नेता येईल हे त्यांनी त्या वेळेला शिकवलं। अर्थशास्त्र वगैरे आपण आत्ता सर्व हे येतं आहे, आत्ता सर्व आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, हे वेगवेगळ्या आपल्याकडे भरपूर साधनं आहेत आपल्याकडे आजच्या तारखेला, पण त्यावेळेला त्यांनी आपल्या ज्या पिढीमध्ये जे काम झाले ते पुढे देण्यासाठी त्यांनी त्यावेळेसचा इतिहास नीट लिहिला। त्याच्यामध्ये नंतर भरपूर जणांनी खाडाखोड केली, काहींनी त्याची वाट लावली, पण जरी तो इतिहास गडकोटाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो, त्याच्यावरती गडकोटावरती त्यांनी एक आणि गडकोटांमध्ये पण जसे आपले इंदुलकर होते ज्यांनी जे गडकोट काही बांधले त्यांचं स्थापत्य बघण्यासारखं होतं। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा स्वराज्याकडे बघण्याचा आणि गडकोट बांधण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपण त्यांना त्यामध्ये दिसतो। रायगडावरती एक तळ असावं की जे सर्वांना पाणी देईल, हे त्यांनी त्यावेळेस त्यांनी विचार केलेला। म्हणजे विचार करा की कुठल्या म्हणजे आपण आता बोलतोय की बाहेरच्यांनी येऊन आपल्याकडे स्थापत्य केलं, पण स्थापत्य आपल्याकडे होतं आधीपासून, ते जोपासलं गेलं आणि त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं वाढवण्यासाठी खूप मोठं योगदान केलं। आणि सांगण्यासारख्या तर बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यासाठी पूर्ण दिवस कमी पडेल आपल्याला त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी। पण त्यांचा पराक्रम नुसता त्यांनी अफजल खानाचा वध केला किंवा सुरतेवर स्वारी करून तिकडचा मुद्देमाल हस्तगत केला इतकाच नसून, तर ज्या वेळेस त्यांना गरज होती की त्यावेळेस त्यांनी स्वतःचे डोकं वापरून त्या आग्र्यावरून सुटका कशी करून घेतली, हा एक वेगळा प्रसंग म्हणजे आपल्याला चतुराईही दाखवतो। नुसतंच शौर्य प्रत्येकाला अंगावर घेणं आणि तलवारीने युद्ध करण्यापेक्षा पण काही ठिकाणी चतुराई ही खूप गरजेची असते। त्याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तो आग्र्यातील प्रसंग होता। एवढं बोलून मी माझे आजचं जे काही शिवाजींबद्दल सांगण्याचं, छत्रपतींबद्दल सांगण्याचं होतं ते मी माझं पूर्ण करतो। त्यांच्यासाठी अजून भरपूर काही बोलू शकतो, करायला लागेल, कारण छत्रपतींनी स्वतः सांगितलं आहे की जे काम आपल्याला दिलं आहे ते चोख करा पहिल्यांदा, नंतर मग बाकी सर्व, आणि देश आणि धर्मासाठी जे काय होईल तेवढं करा। शिवाजी महाराज पढ़ेंगे तो ही पता चलेगा। वीर शिवाजी महाराज से कुछ सीखना चाहिए, जिससे हम लोग को भी सीखना चाहिए। वो कितने बड़े राजा थे, कितने अपने जनता के लिए बहुत ही अच्छा काम किया उन्होंने, और हमें उनसे प्रेरणा लेनी चाहिए। धन्यवाद।